सगळ्यांच्या साक्षीनं विविध कामांचं भूमिपूजन अण्णासाहेबांच्या हस्ते, लताताईंच्या हस्ते, घनश्यामभाऊ रोहितदादांच्या हस्ते आणि माझ्या हस्ते झालं असं या ठिकाणी जाहीर करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सभापतींनी सांगितलं की आमदार साहेबांच्या दिलेल्या सूचनेनुसार जेसीपीचं लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर करतो। खरं गेला तर हा कार्यक्रम 10 वाजेचा होता आणि पुढारी 11 वाजता येतात, पण मला कार्यक्रम असल्यामुळे मी थोडा लवकर आलो म्हणून आपल्या सगळ्यांची माफी मागतो। कारण की आज सीएम आणि डीसीएम साहेबांची या ठिकाणी व्हीसी आहे आणि त्या व्हीसी करता जाणं अर्जंट असल्यामुळे पालकमंत्री म्हणून अण्णासाहेबांना मी विनंती केली की पहिले मला बोलू द्या आणि ती विनंती त्यांनी मान्य केली। नाही तर त्यांना वाटलं असतं की तुम्ही बसून राहा, तुम्हाला बसून राहावं लागलं असतं। पण मी खरंच मार्केट कमिटीच्या सगळ्या संचालक मंडळाचं अभिनंदन करतो। तुमचं पाहून आम्ही पण आता काल परवा डिक्लेअर केलं की जेसीपी घ्या, तुम्ही तुमच्या पैशातून गेले का तुमच्याकडे गल्ला आहे। आम्ही 15 डोनर पकडले 1-1 लाख वाले, भाई आपके नाम से दे दो, आपके पिताजी के नाम से दे दो, आपकी माँ के नाम से दे दो, बाकी मार्केट कमिटी। आम्ही पण तुमचं पाहून करतोय कारण की तुमचं आमचं एकच आहे ना। इकडची हवा बनते तिकडे, तिकडची हवा बनते इकडे, गाला कपडा चला चोपडा। सांगायचा अर्थ असा आहे की चोपडा मार्केट कमिटीच्या बरोबरीला आम्ही जाऊ शकत नाही कारण की आमची कमाई तेवढी नाही। आता तुम्ही एफडी जेवढी सांगताय तेवढा तर गल्ला आमच्याकडे पुरा नाही। पण संचालक मंडळाच्या मनामध्ये जर असलं की मला शेतकऱ्याचं भलं करायचं आहे तर तो करू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे चोपडा मार्केट कमिटी आहे। जळगाव मार्केट कमिटीमध्ये आमचं पॅनल पडलं, पण तिथले जे सभापती होते ते अण्णांचे भाऊ म्हणून मी बडाई नाही मारत, तिथं माझे विरोधक होते। लकी अण्णा ते एक बरोबर होते, ते लकी अनलकी झाले, तो विषय सोडा। पण हे दोघं एकत्र असल्यावर यांचं पॅनल निवडून आलं। देवकर आप्पाचे सगळी मंडळी एकत्रित होती, आमचं पॅनल पडलं। पण पूर्वी माझं पॅनल, अण्णांचं पॅनल, सुरेशदादांचं पॅनल, एकनाथ खडसेंचं पॅनल मिळून आमचं पॅनल आलेलं होतं। त्या काळात निम्मे कर्मचारी कामावर आले की नाही आले हे कोणी पाहत नव्हतं। आता ह्या वेळेस कसं होतं, त्यांचे भाऊ सभापती होते तर किनोद फाट्यावर 4 कर्मचारी उभे राहा, 4 उभे राहत बरोबर, आणि शिस्त लागली। एकही कर्मचाऱ्याचा पीएफ आज असं म्हणू शकत नाही की पीएफ त्याचा शिल्लक आहे। एकही कर्मचाऱ्याचं निवृत्ती वेतन, एकही कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे पैसे शिल्लक आहे असं होऊ शकत नाही। मी त्यांना म्हणलं, त्यांचं अभिनंदन केलं, चांगलं झालं म्हणलं आमच्याकडे मार्केट घ्या, कारण की तुम्ही तरी चांगली वळण लावली, आज त्यांच्याकडे पैसे शिल्लक आहे। धरंगा मार्केट कमिटीमध्ये सुद्धा आता आम्ही पैसे शिल्लक टाकतोय। आमची पण एखादी कोटीची एफडी झाली, पण आमचा जीव छोटा आहे। प्रायव्हेट मार्केट कमिटीने जो घोर घातलेला आहे त्याच्यामुळे आमचा जीव छोटा आहे। नाही तर आमच्याकडे जेवढ्या चिनिंग आहे तेवढ्या तुमच्या चोपड्या तालुक्यात नाही। एरंडोल आणि धरंगा मिळून 26 चिनिंग आहे, पण ते प्राइवेट मार्केटिंग मुळे आपको मालूम है भैया, कैसे पैसे बचाना खाने मालूम है। तर सांगायचा अर्थ असा आहे की यांनी आमचं सगळं वाटोळं केलंय। ढोर बाजार, गुरांचा बाजार, बकऱ्यांचा बाजार, कोंबड्यांचा बाजार, या सगळ्या गोष्टींवर जळगाव मार्केट कमिटीमध्ये लक्ष दिल्या गेल्यामुळे ते ढोरं आण्यामध्ये सुद्धा पैसे चोरत लोक म्हणलं, जे दलाल तर पैसे चोरतो रुमाल टाकून असा, पण हे बिन रुमालचे पैसे काय, तर मग कशी चालेल मार्केट कमिटी? ही शेतकऱ्यांच्या रक्तामासातून तयार झालेली मार्केट कमिटी आहे। मी मागच्या वेळेस आलो तेव्हा मी पाहिलं की येणारा शेतकरी इथे एसी मध्ये झोपेल, याच्यावरती काय पाहिजे? येणाऱ्या शेतकऱ्याला आरोचं पाणी मिळेल, हेच पाहिजे शेतकऱ्यांना। आणि आज ते मार्केट कमिटीने केलं आणि जेसीपी आपण आणला। मी पहिलेच बोललो होतो फुकट मध्ये द्या नका, बिलकुल नाही द्यायचे। फुकट दिलं शेतकरी म्हणून काय, मग चला त्या तुम्हाला वावर नागलेलं ना, तू वावर घाल तर तू चालले लफडो मार। तर सांगायचा अर्थ असा आहे की
फुकट मध्ये नको. मी पण तसंच सांगितलं धरणगाव मार्केट कमिटीला, ज्या शेतकऱ्यांची शेती आहे पहिले त्यांचं एनओसी घ्या. 100 शेतकरी ना त्यांचं लेखी घ्या की आम्ही अडवणार नाही, नाही तर 99 करून देताना एकच मध्ये दतरदुल्ला उभा राहिला की जे शिप आहे. प्रत्येक गावात अजून रावण जिवंत आहे, मेलेले नाही, आणि ते जिवंत राहायला पाहिजे, नाही तर रामायण संपून देईल. ते संपायला नको, रामायण चाललंच पाहिजे. तर सांगा, राजकारण बी चाललं पाहिजे, कारण की विरोधक जिवंत नाही राहिला तर राजकारण कसं चालेल. विरोधक पाहिजे. त्यामुळे सभापती फार अपसेट झाले की विरोधकाची टीका करतात. करायला पाहिजे ना, हे करणार नाही तर आपल्याला आनंद होणारच नाही ना. विरोधक पाहिजेच. आणि विरोधक हा माझ्या माहितीप्रमाणे होकायंत्र असतो, सूचक असतो, मार्गदर्शक असतो. विरोधकांनी केलेली टीका ही आपल्याकरता फायद्याची असते, त्याच्यामुळे आपण सुधारतो. आता आमच्यावर किती टीका करतात लोक, भरपूर करा टीका. आमचं कामच आहे टीका ऐकायचं. करून करून काही होतं का? 5 सवाल निवडून आलो आम्ही, कर तू टीका. हा कोणता आहे येतात आहोत इथे मैदान. आता गुंडे लोक निवडून येतात इथे 3-3 सभा, मग आणि काय पाहिजे तुम्हाला? आहे कधी म्हणजे तुम्ही वेगळा अर्थ काढाले. टीव्ही वाले काही खरे नाहीये. गुलाब पाटील त्यांच्याच आमदाराला बोलले जे मेन आहे ते कापून टाकतील की कशामुळे बोलले, का बोलले. तर सांगायचा अर्थ असा आहे की लोक असे वेडे नाहीये की सरळ निवडून देतात. पहिल्या वेळेस निवडून देणं फार सोपं आहे हो. पहिल्या वेळेस कोणी पाठी राहते, मागच्या वेळेला कंटाळलेला राहतो, त्यांनी काम केलेलं नसतो, 11 वाजता तो उठतो. कोण उठायचा तुम्हाला माहिती आहे. तर तो 11 वाजता उठतो, मग त्याची काय दिनचर्या 12 वाजता सुरू होते. म्हणून कंटाळलेले असतात लोक. गावात दिसलाच नाही बा म्हणून मतदान बदलवता पहिल्या वेळेस. पण दुसऱ्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिकल किती आहे याच्यावर लोक मत देतात. तिसऱ्या वेळेस त्यापेक्षा कठीण परीक्षा असते. चौथ्या वेळेस म्हणजे नेहमी दर वेळेस परीक्षा ही कठीण असते. आणि तुम्ही ज्या वेळेस 3-3, 4-4, 5-5 वेळेस निवडून येतात त्यावेळेस लोकांनी मान्य केलेला तो नेता असतो. आम्ही तर बरेच चढ उतार पाहिले. आम्ही तर सालभर गद्दार ऐकलो, आज तुम्ही काल म्हणजे तिथे भाजपाला आम्ही तेच सांगतो, बाबा हो तुम्ही आता युती करा. तुम्ही आता झेडपी मध्ये अलग अलग जे वारे करताय हे करू नका. कार्यकर्ते मरून जातील याच्यामध्ये, कार्यकर्ते मरून जातील. पण चालू ठेवलं तुम्ही. इकडे आम्हाला सांगता युती करेंगे आणि एकांतात सांगताय 100 वडाची तयारी ठेवा. करा मग तुम्ही 100 ला सांगा, आम्ही 50 लढू आमच्या ताकदीनुसार. पण असं करू नका. खासदारकीत कार्यकर्ता लांब घालता, आमदारकीत घालता, मार्केट कमिटीत घालता, शेतकी संघात घालता, आणि इथे काय बोंब पडते आपली. इथेच काय नाटक करता तुम्ही. 2-4 जागा इकडे तिकडे करा. पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्त्याला मोठं करायचं हीच संधी असते. अण्णा तसं खुश आहे आमदार काय रे, दुःखी बी आहे. 5 सीट एसटी तर चालत नाही, पण एसटी घुसली तुम्हाला गावाला चोपडाला. 5-6 सीट एसटी आहे. चंद्रशेखर दादा तयारीत होते, तुम्हाला बी निघी झाली काय रामकृष्ण हरी भाजपात उतारी अशी विषय झाली. तर सांगायचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जनरल जेव्हा कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्रित कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं विरोधकात काहीच राहिलं नाही. आता राष्ट्रवादीवाला विचारला तू किसका आहे भाई, तू शरद पवार का आहे की अजितदादा का आहे असं विचारावं लागते. आम्हाला मी विचारतो लोक तुम्ही उभाटाचे का की शिंदेचे, आम्हाला विचारता लोक. पण आम्ही वर्षभर ऐकलं ते गद्दार गद्दार गद्दार, निवडून येत नाही म्हणे कोणी. नंतर वापस जो फुटून जात होतो. पण आम्ही फुटलेच नव्हते. आमचा झेंडा बदलला, आमचा सिम्बॉल बदलला, आमचे बाळासाहेब बदलले नाही. एक माणूस किती वाटोळं करतो हे मी काल परवा बी बोललो. तो माझा बाल संजय राऊत. तर त्यांच्यामुळे सत्यानाश झाला. माझं म्हणणं एकच आहे की ही निवडणूक मार्केट कमिटीची पक्षावर होत नाही. तिथे सगळे मिक्स राहतात, सगळे मिक्स. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस. आणि इथं मत कसं घ्यायचं असं, जे भाजीचे तरण आहे ते मतदार राहतात. म्हणजे हे 500 लोकांना उंडू करून निवडून येईल राहतात. हे साधे कलाकार नाही बसलेले. म्हणजे गावातलं सरपंच होणं आणि गावाचे विकास सोसायटीचं चेअरमन होणं महाकठीण आहे. आमदार होणं सोपं आहे. आमदार या गल्लीत मत भेटत नाही, दुसऱ्या गल्लीत भेटतं, त्या गावात भेटत नाही, या गावात भेटतं. याच्या इतक्याच मतांमध्ये कार्यक्रम करणार राहतो.
मेरे बाप ने उसके बाप को गिराया था, किती चालती गंमत म्हणते. वरच्या वाड्याच्या खालच्या वाड्याच्या तिकडच्या वाड्याच्या त्या बाबुर्गीच्या आज चौधरी आज सोनवणे पाटील असा कार्यक्रम असतो, त्याच्यातून निवडून येणं आणि त्याच्यामध्ये आणखी चेअरमन होणं. म्हणजे किती कलाकार आहेत तुम्ही, आणि त्या कलाकारांनी या कलाकारांना बसवणं म्हणजे किती महाकलाकार आहेत. असा हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा पिक्चर आहे. मी कॉपरेटिव्ह निवडणूक कधीच लढलो नाही, पण जेवढी आता लढला रोहित दादाने अण्णा ते फेडरेशन उभं राहते म्हैस मी दूध माहिती काय उभं करतात. ज्याला जे जमत असेल आम्ही चंद्रला खाडेवाले आले आहो. हे एक एकला जांभळा तो गावामध्ये राहत होता, मग त्याच्या घरी पैसे राहतो येतो. गावात दोनच मतात पैसे राहतो, पुरं गाव फिरणं पडतं त्या जांभळा. कशाला पाहिजे आपलं चंद्र कसं राहतं. दुपारी 12 वाजता बी गेले प्रचार झाले ते 100 भेटून याच्या कसा एकटा भेटला आणि ते पडरा झाला तो गावामध्ये. कशाला पाहिजे आता बळजबरी मला फेडायचं मध्ये उभं केलं. किती मिटिंग आलो 2. त्यांना म्हणतं माझा धंदाच नाही तो. आमचा धंदा काय, लाईट गेली फोन लाव, डीपी गेली फोन लाव, रोड उखडला फोन लाव, दवाखान्याचे काम फोन लाव. हा आमचं काम आहे. किती फॅट लागली, चिल्डिंग किती झालं, मलाई किती खाल्ली, एकनाथ खर्चे काय बोलले, यांनी काय केलं, चाल काय झालं दिली बाई खेळ तुम्ही तुमचा, आम्हाला ते जमत नाही. त्याच्याकरता गुलाबराव पाटलापेक्षा ज्याला दुधामध्ये चांगलं माहिती आहे त्याला प्रतिनिधित्व द्या की ज्याच्यामुळे संस्थेला फायदा होऊ शकेल. मलाच टाइम नाही आहे. आता अण्णांनी माझा टाइम 8 दिवस पहिले घेतला तरी रावण्या पावण्या करून निघतोय मी इथून. नाही तर चोपडा माझा आवडता विषय आहे, अरुण भाई पासून आवडता विषय माझा. तुम्ही गैर अर्थ काढता हेच वाईट आहे. मी काय वाईट बोललो तुम्ही इतके हुशार आहे चोपडेवाले की मी एक शब्द बोलला का तुम्हाला माहित पडतं मी काय बोलतोय. म्हणजे माझं अरुण भाईचं काही वाईट नाही आहे. ते जितके गोड बोलतात तितकं गोड मी त्यांच्याशी काय सांगतो माहिती. फक्त मी ताक पाजत नाही एवढाच माझा त्यांचा फरक आहे. आपण काय शुद्ध मांसाहारी लोक आहे, म्हणजे विषय वेगळा आहे. आणि ते बिनका ते मांसाहारी लोक आहेत. नवरात्र चालू आहे तर मला तरी असं वाटतं की आज या सुंदर कार्यक्रमाला गोडाऊन आपले उभे राहिले. तुम्ही म्हणे जागा बळकवलेली प्रत्येक संस्थेत आहे. सुदगिरने तुमची जी होती तेव्हा महाराज आपले रामकृष्ण महाराज हर हर महादेव द्या त्यांना मला दुसरी जागा घ्या, नफ्यात आहे तुमची सुदगिरणी. मार्केटमध्ये कशाला येता तुम्ही. कारखाना लंबा घालून दिला, कोणी घातला आम्हाला काय घेणं त्या कारखान्याची. पण ऊस लावणं बंद झालं. आता घर पाणी पडतंय, 200 रुपये केळी जाते. तर ऊस राहिला असं तर पर्याय आला असता माझ्या शेतकऱ्याला. निवडून देणारे तुम्हीच आहे की नाही. तुम्ही ब्लड ग्रुप चेक करत नाही, कोणाला तुम्ही इंजेक्शन देऊन टाकता. तुमचा बी कार्यक्रम असा आहे. मी म्हणतो या कॉपरेटिव्ह राजकारणामध्ये जातीपातीच्या राजकारणापेक्षा कॉपरेटिव्ह कोण वाचवेल याला जर तुम्ही मत दिलं तर कॉपरेटिव्ह कधीच मरू शकत नाही, कधीच मरू शकत नाही. आता आमची बी दगडी बँक निकाल काढली. दगड जिका ना ठेवता का होतं ते विका. आमचे पाहुणे सांगत होते वटे 26 करोड़ की जाएगा. बोला वटे काय नाही बेचनो भाई, खाने काही कड़की वटे कई कड़की नहीं है. वह मारो जीवन को ठेवो है वाणे ने बेचनो, दुसरी ले भाव पचे आणे बेचनो. समजलं तुम्हाला. म्हणजे पाहुणे आता त्यांना बोलावं लागेल, बहीण दिली आम्ही त्यांना. असं नाही म्हणता यायला पाहिजे किंवा जे आहे दगडी बँकच्या नावाने आपली बँक ओळखली आहे. आज तुम्ही ती बँक विकायला काढताय, कशाला काढताय. काही खडकी लागली का तुम्हाला, कशा करता काढताय. संस्थेना तुम्ही कर्ज देताय द्या. मैं भी अभी अर्ज डालने वाला है कि फिर भी शिक्षण संस्था को कर्ज दो. अशाने संस्था टिकणार नाही. शेतकऱ्यांच्या रक्ताने उभी राहिलेल्या संस्था टिकवायच्या असतील तर चोपडा मार्केट कमिटीचं एक्झाम्पल 100% घेतलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. भरपूर मला बोलायचं होतं पण 11 वाजलेले जात मला 1 तास लागेल आणि